पांढऱ्या रंगाची कापडं कशा पायी आणली? अशुभ असतात, अशी कधीच कापडं नेसत नाही. तुला कोणी सांगितलं पांढरा रंग अशुभ असतो म्हणून? हो साहेब, मैतीला घालायचे कपडे मी बाहेर घालून फिरू का? अगं कोणी सांगितलं तुला पांढरा रंग अशुभ असतो म्हणून? एका विशिष्ट कार्यक्रमामध्ये विशिष्ट रंगाचे किंवा विशिष्ट प्रकारचेच कपडे घालावे लागतात असा कुठे नियम आहे का? तू कुठे वाचलेस का? उलट पांढऱ्या रंगाचं वेगळं महत्व असतं. पांढरा रंग हा एकोप्याचं प्रतीक आहे. पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे. अनेक रंग एकत्र केल्यानंतर जो बनतो तो पांढरा रंग. ते साहेब, समजा बायका मला लई प्रश्न विचारतात, काय काय म्हणतात, कसं दिसत? बायका तुला काय प्रश्न विचारतायत ह्याच्यापेक्षा तू त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर देतेस हे जास्ती महत्वाचं नाहीये का रामू? पण तुला जर का आवडलं नसेल तर मी साडी बदलून आणतो. मला तसं नाही, नव्हतं आता जाऊन लगेच. म्हणायचं. तसं नव्हतं म्हणायचं. साडी राहू द्या, मला साडी आवडली आहे. तुम्ही समजा गोष्टींचा एवढा विचार करता साहेब, एवढं चांगलं समजावून बी सांगितलंय. आता मी पांढऱ्या रंगाची साडी तर नेसन, जेव्हा मला बायका प्रश्न विचारतील ना तेव्हा त्यांच्या मनात ही पांढऱ्या रंगाबद्दलची असणारी आडीना दूर कर. Very good.